या चर्चेसाठी थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे, जेणेकरून या लढ्यामध्ये आपलं नेमकं योगदान काय असायला हवं आणि मुळामध्ये आपण या लढ्यामध्ये सामील का व्हायला पाहिजे हे आपल्याला समजून येईल. खरं तर महाबोधी महाविहार हे सर्वात आधी ज्यांनी उत्खननाला प्रारंभ केला ते होते सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी 1861 मध्ये जनरल मीड जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांना ह्या संपूर्ण स्थळाचं उत्खनन करायला सांगितलं. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत आज होत असलेली विशेष व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेचे पुष्प क्रमांक 1024 या ठिकाणी आपण गुंफत आहोत. जो आज आपण विषय घेणार आहोत, ज्या विषयावर आपण मुक्त संवाद घेणार आहोत, ज्या विषयावर आपण चर्चा घेणार आहोत, तो विषय आहे महाबोधी महाविहाराच्या संघर्षात आपले योगदान. या विषयावर जे व्याख्यान देणार आहेत ते आदरणीय अतुल मुरलीधर भोसेकर सर, जे बौद्ध संस्कृती अभ्यासक, संशोधक, लेखक, पाली भाषा, धम्मलिपी आणि बौद्ध लेणी अभ्यासक, नाशिक येथून आहेत. या उपक्रमासाठी उपस्थित संपूर्ण राज्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या कार्यक्रमाचे आयोजक बहुजन युक्ताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, तसेच द्वारकामाई महिला व बाल कल्याण विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे, या सर्वांना आदरपूर्वक प्रेमपूर्वक जय भीम करून मी आदरणीय भोसेकर सरांना विनंती करतो की आपण आपल्या या विषयाला सुरुवात करावी. आदरणीय अतुल भोसेकर सर. सर्वांना सविनय जय भीम. आणि आजच्या या चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, ज्यावेळेस आपण महाबोधी महाविहाराचा एकंदरीत संघर्ष आणि त्यामध्ये आपलं नेमकं काय योगदान असणार याविषयी जेव्हा आपण चर्चा करत असतो, तर त्यावेळेस सर्वात आधी महाबोधी महाविहाराचा इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे. हा संक्षिप्त इतिहास मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि हा संपूर्ण इतिहास मी माझ्या या 2 पुस्तकांमध्ये मांडलेला आहे. एक मराठीमध्ये आहे, ते आहे अनागरिक धम्मपाल आणि महाबोधी महाविहाराचा लढा, आणि याची हिंदी आवृत्ती आहे महाबोधी महाविहार का संघर्ष. तर ही दोन्ही पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यामध्ये मी खूप डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. पण आता या चर्चेसाठी थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे, जेणेकरून या लढ्यामध्ये आपलं नेमकं योगदान काय असायला हवं आणि मुळामध्ये आपण या लढ्यामध्ये सामील का व्हायला पाहिजे हे आपल्याला समजून येईल. खरं तर महाबोधी महाविहार हे सर्वात आधी ज्यांनी उत्खननाला प्रारंभ केला ते होते सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी 1861 मध्ये जनरल मीड जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांना ह्या संपूर्ण स्थळाचं उत्खनन करायला सांगितलं. आणि या उत्खनन करत असताना त्यांना हे संपूर्ण महाबोधी महाविहार, तेथील ज्याला आज आपण वज्रासन म्हणतो, जे सोन्याच्या रूपामध्ये आपल्या समोर दिसतंय, याचं उत्खनन केलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे महाबोधी महाविहार जे आहे हे सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये बांधलेलं आहे. युनेस्कोच्या माहितीप्रमाणे आणि त्याचबरोबर वर्ल्ड हेरिटेज ऑर्गनायझेशनच्या नियमामध्ये की जागतिक सांस्कृतिक वारसा जो आहे त्याच्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे
भारतीय उपखंडातलं सर्वात प्राचीन विटांचं बांधकाम असलेलं एक मंदिर किंवा एक विहार, एक प्रार्थनास्थळ असा म्हणून त्याचा उल्लेख केला जातो आणि म्हणूनच महाबोधी महाविहाराला वर्ल्ड हेरिटेज साईट्सचा दर्जा दिलेला आहे. तर 1861 मध्ये जेव्हा अलेक्झांडर कनिंगहॅमनी मीड यांना याचं उत्खनन करायला सांगितलं, त्यावेळेस त्यांना या सगळ्या गोष्टी समोर आल्या. एवढंच नव्हे तर बौद्ध संस्कृतीच्या सगळ्या खाणाखुणा इथल्या परिसरामध्ये होत्या. याचं पुढचं हे करण्यासाठी त्यांनी त्यानंतर मेजर याचे जे बंगालचे गव्हर्नर जनरल होते 1880 मध्ये, ते जनरल ॲशले यांनी इथं भेट दिली आणि त्यांनी बेगलर यांना इथलं पुढचं उत्खनन करण्यासाठी तिची ऑर्डर दिली आणि त्यानुसार त्यांनी तिथं केलं. आणि त्यावेळेस त्यांना ह्या सगळ्या गोष्टी इथं प्राप्त झाल्या आणि मग ब्रिटिशांच्या लक्षात आलं की हे खूप प्राचीन आणि खूप महत्वाचं असं बौद्ध स्थळ आहे आणि त्यांनी त्याचं संवर्धन वगैरे करण्याचा प्रयत्न केला. ही झाली ती गोष्ट संपूर्णपणे. ही जी गोष्ट मी सांगतोय तुम्हाला ही झाली होती 1880 मध्ये. मात्र 1880च्या पूर्वी ह्याचा जो इतिहास आहे, जो आपल्या समोर दिसतो, जो ऐतिहासिक मांडणी ब्रिटिशांनी त्यांच्या वेगवेगळ्या ऐतिहासिक दस्तावेज मध्ये केली, तर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून या महाबोधी महाविहाराचा इतिहास जर आपण पाहिला तर महाबोधी महाविहाराला अनेकांनी जी मदत केली ती इथल्या शिलालेखांमध्ये लिहून ठेवलेली आहे. शिलालेख या महाबोधी महाविहाराचं संपूर्ण इतिहासावर प्रकाश टाकतं. त्यानुसार आपल्याला कळतं की महाविहार बांधल्यानंतर इथं त्याच जवळ एक अतिशय चांगलं मोठं असं महाबोधी इथं एक संग्राम होतं आणि तिथं अनेक भिक्खू, म्हणजे UN सॅंगने लिहिल्याप्रमाणे तिथं त्यावेळेस 1000 भिक्खू प्रशिक्षण घेत होते. आणि हे जे महाविहार म्हणजे संग्राम होतं, ज्याला महाबोधी संग्राम म्हटलं गेलेलं आहे, हे श्रीलंकेच्या राजानं तिथं दान स्वरूपात बांधलं होतं. आणि इतिहासावरनं आपल्याला असं कळतं आणि हा संपूर्ण इतिहास हा शिलालेखांवर आधारित आहे. या शिलालेखांच्या इतिहासावरनं कळतं की आपल्या आसपासच्या जे प्रदेश आहे, ज्याला आज आपण देश म्हणतो, मग ते मध्ये बर्मा झालं, श्रीलंका झालं, थायलंड झालं, चीन झालं, तिबेट झालं, बर्मा या बाजूला भूतान जो प्रदेश आहे तो झाला. इथल्या सर्व राजांनी महाबोधी महाविहाराच्या एकंदरीतच संपूर्ण बांधकाम म्हणा नंतरच्या काळातलं आणि त्याचबरोबर इथल्या संवर्धनासाठी प्रचंड प्रमाणामध्ये दान दिलं होतं. आणि इथं अनेक त्या काळामध्ये हजारोच्या संख्येने भिक्खू संघ इथं राहत होता. कालांतराने म्हणजे साधारणतपणे 12 ते 13व्या शतकाच्या दरम्यान ज्यावेळेस बौद्ध धर्माची लाट एकंदरीतच भारतामध्ये कमी झाली, त्यावेळेस हे महाबोधी महाविहारातले भिक्खू जी संख्या होती ती देखील कमी कमी होत गेली आणि कालांतराने इथं कमी झाली. ह्याच वेळेस हे संपूर्ण महाबोधी महाविहाराकडे लोकांचं दुर्लक्ष झालं. त्यावेळेसची जी राजकीय परिस्थिती होती त्यावेळेस सगळीकडं लढाईचं वातावरण होतं आणि या लढाईच्या वातावरणामुळे श्रीलंका म्हणा, नेपाळ म्हणा किंवा बर्मा म्हणा, इथून उपासक आणि भिक्खू संघ येणं बंद झालं आणि हे महाबोधी महाविहार थोडंफार खंडहारच्या अवस्थेमध्ये जायला सुरुवात झाली. साधारणतपणे 17व्या शतकामध्ये म्हणजे 1780च्या पुढे एक 18व्या शतकाच्या दरम्यान महेंद्रगिरी नावाचा एक वैष्णव साधू इथं येऊन त्यांनी बस्तान मांडलं आणि हळूहळू महाबोधी महाविहाराचा संपूर्ण परिसरावर काबीज केली आणि त्यांनी त्याचे शिष्यगण वाढवायला सुरुवात केली आणि ही काबीज केलं महाबोधी महाविहाराचा संपूर्ण परिसर. 1891 मध्ये अनागारिक धर्मपाल हे जे श्रीलंकेचे होते, ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता, ते भारत भेटीसाठी बुद्धभूमीच्या भेटीसाठी आले असताना त्यांना महाबोधी महाविहाराची अवस्था पाहून त्यांना प्रचंड त्रास झाला आणि या विरुद्ध त्यांनी इथे महंताच्या विरुद्ध त्यांनी अनेक प्रकारे त्या महंताला तिथनं घालवून देण्यासाठी ही बौद्धांची भूमी आहे, बौद्धांचं इथं स्थळ आहे, तू इथनं निघून जा, यासाठी सुरुवातीला त्यांनी विनंती केली, त्याला अर्ज दिले लिहून. मात्र हे सर्व करत असताना अनागरिक धर्मपालान मात्र रोज
तिथं महाबोधी महाविहारात जाऊन तिथं वंदना म्हणत असत. साधारणतःपणे 1892-93 साली महंत गिरी आणि त्याचे जे जे आपण म्हणू शकतो शिष्य होते, यांनी अनागरिक धम्मपालांना तिथनं हुसकावून लावायचा प्रयत्न केला. एवढा की अनागरिक धम्मपाल जेव्हा अनेक त्यांच्याबरोबर भिक्खू किंवा उपासकांना घेऊन यायचे, त्यावेळेस ही लोक तिथं मुद्दामून त्यांना नुकसान पोहोचेल, त्यांना त्रास होईल असं वर्तन करायचे. 1894 साली ज्यावेळेस अनागरिक धम्मपाल तिथल्या काही बर्मीज भिक्खूंना घेऊन तिथं वंदना म्हणत असताना या महंताच्या लोकांनी त्यांना हाकलून दिलं. हे सर्वजण बर्मा गेस्ट हाऊस मध्ये गेले. तिथं ह्या सर्वांना लाठी काठीनं बेदम मारण्यात आलं आणि त्यांना सांगितलं, तुम्ही बुद्धगयेचा परिसरच सोडून जा. हे प्रकरण आता हाताबाहेर गेलं आणि उद्या कदाचित ही लोक कुठल्याही पातळीला जाऊ शकतील, म्हणून अनागरिक गया डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये सर्वात पहिल्यांदा महंतगिरीच्या विरुद्ध याचिका तिथं तो अर्ज केला. सारासार त्या संपूर्ण गोष्टीचा विचार करून त्यावेळेसचे गयाचे जे मॅजिस्ट्रेट होते यांनी त्याचा निकाल देण्यासाठी 1895 साली एक सगळ्या लोकांची साक्ष घेतली आणि त्या साक्ष जी दिली त्याच्यावरनं लक्षात आलं की महाबोधी महाविहार हे केवळ बौद्धांचं स्थळ असून इथं इतर लोकांनी म्हणजेच महंतगिरीनं घुसखोरी केली आहे आणि त्याला त्या महाबोधी विहाराशी काही देणं घेणं नसून इथं येऊन जे वेगवेगळ्या देशांमधले जी लोक येतात, उपासक येतात, भिक्खू येतात, ते जे दान देतात त्या दानावर ह्याचा डोळा आहे. एवढंच नव्हे, त्या परिसरामध्ये उपलब्ध सम्राट अशोकांनी बांधलेले जे कुंपण होतं महाबोधी वृक्षाच्या भोवती, दगडी कुंपण होतं आणि आखीवर रेखीव वेगवेगळे सुंदर शिल्प कोरलेले इथले सगळे स्तंभ त्याने काढून घेतले होते. आणि आजही जर तुम्ही बुद्धगयाला गेलात तर तिथं पंचपांडव नावाचं मंदिर आहे. त्याचे स्तंभ हे सम्राट अशोकांनी ते जे स्तंभ महाबोधी महावृक्षाच्या भोवती उभे केले होते त्या स्तंभापासून निर्मित केलेले असं आपल्याला सरळ सरळ दिसून येतं. इथेच महाबोधी महाविहाराच्या इथे बुद्धपद म्हणजे दगडात कोरलेले बुद्धांच्या पायाचे चिन्ह, पदाचे चिन्ह हे जे ठेवण्यात आले होते, या महंताने ते उचलून आज इथं पंचपांडव मंदिरात ठेवले आणि त्याला विष्णुपद मध्ये आजही त्याची पूजा केली जाते. या सगळ्याचं जेव्हा ह्या गयाच्या मॅजिस्ट्रेटने ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, त्याच्यावरच त्यांनी जो अभ्यास केला आणि त्यांनी निकाल दिला, महंतगिरी यांनी महाबोधी महाविहारामध्ये घुसखोरी केली असून इथं तो लोकांना त्रास देतोय आणि त्याच्याबरोबर त्याचे जे 3 शिष्य होते यांना त्यांनी 1 महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली आणि 100 रुपये दंड ठोठावला. त्यावेळेस बुद्धगया किंवा गया प्रांत हा बंगालच्या अखत्यारीत येत होता आणि म्हणून महंताने बंगालच्या म्हणजे कलकत्ताच्या इथल्या हायकोर्टमध्ये अपील केलं. हायकोर्टमध्ये तिथली जी राजकीय परिस्थिती त्यावेळेसची आणि त्यानुसार तिथल्या जजनं निकालपत्रात सांगितलं की महंतगिरी हा दोष, याच्यावर सगळे दोष काढून टाकण्यात आले आणि त्याला मुक्त करण्यात आलं. ह्या अनागरिक धम्मपालांना हा प्रचंड मोठा मनस्ताप होता. मात्र तरीही त्यांनी इथं दिलेली लढाई थांबवली नाही. त्यांनी जगभरामध्ये वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या व्याख्यानामध्ये महाबोधी महाविहाराचा त्यांनी उल्लेख केला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शिष्यांनी अनागरिक धम्मपालांची ही जी मोहीम होती, ही जी चळवळ होती महाबोधी महाविहार पंड्यांच्या तावडीतनं मुक्त करण्याची, ती चालू ठेवली. 1935 साली इंडियन नॅशनल काँग्रेसची जे अधिवेशन भरलं होतं त्या अधिवेशनमध्ये महाबोधी सोसायटीची जी अनागरिक धम्मपालांनी स्थापन केली होती त्यांच्या वतीनं त्यांनी तिथं अर्ज दिले. ह्या इंडियन नॅशनल काँग्रेसचे त्यावेळेस अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यावेळेस असा ठराव करण्यात आला होता की त्यांच्या अध्यक्षतेखाली महाबोधी महाविहाराची बद्दल एक समिती गठीत करण्यात यावी आणि हा निर्णय घेण्यात यावा की तिथं महंतांनी राहावं की नाही राहावं म्हणून. या समितीमध्ये त्यावेळेस राहुल सांकृत्यायन देखील तिथं त्या समितीमध्ये होते.
संपूर्ण सारासार विचार केल्यानंतर मग त्यांनी अच्छा. असा ठराव पास केला की इथे देखील की हे बौद्धांचं स्थळ असून मग महंतगिरीने हे सोडायला पाहिजे. महंतगिरी मात्र त्याचे जे पुढचे वारस होते ते मात्र हे स्थळ सोडायला तयार नव्हते. आणि जेव्हा लक्षात आलं अ, अ, अनागारिक धम्मपालांच्या ज्या नंतरचे जे शिष्य होते की ज्यांनी महाबोधी सोसायटीचं पुढचं वाटचाल सुरू ठेवली होती, त्यांच्या लक्षात आलं की ही समिती निर्णय देत नाहीये. त्यावेळेस विश्व हिंदू परिषदचं आग्रामध्ये एक संमेलन भरलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी स्वतःची बाजू मांडली होती. ह्याच विश्व हिंदू परिषदेमध्ये त्यांनी त्यावेळेस हिंदू बंधूंना आवाहन केलं होतं की महाबोधी महाविहार हे बौद्धांचं स्थळ आहे आणि महंतगिरीनं इथं घुसखोरी केली आहे. त्यावेळेसच्या ठरावानुसार असं ठरलं की महंतगिरी हा अनेक वर्षांपासून इथं राहत असल्यामुळे आणि त्याचबरोबर हे बौद्धांचं स्थळ आहे, तर आपण तिथं जी आहे समिती करण्यात यावी आणि तिथं अर्धी लोक भरण्यात यावी. मात्र ह्याला त्यावेळेसच्या बौद्धांनी तीव्र विरोध केला, नापसंती दर्शवली आणि हे प्रकरण थोडंसं भिजत पडलं. शेवटी 1949 साली म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस पुन्हा एकदा शिष्टमंडळाने डॉक्टर राजेंद्र प्रसादांना ह्याची आठवण करून दिली आणि तुम्ही या समितीचे अध्यक्ष होता आणि तुम्ही आता याचा निर्णय घ्या. त्यावेळेस नेहरू देखील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या बाजूनं होतं. ह्या सगळ्या बाजूनं त्याचबरोबर बर्मा, तिबेट, नंतर श्रीलंका, थायलंड इथल्या देखील राज्याने की हे स्थळ बौद्धांच्या हाती द्यावं ह्यासाठी पंडित नेहरूंवर दडपण आणलं होतं. पंडित नेहरूंनाही वाटत होतं की भारतानं इतर आपल्या शेजारील छोट्या देशांवर त्याच्यावर भारताबद्दल आदराची भावना व्यक्त व्हावी म्हणून त्यांनी देखील त्यावेळेस असं सूचित केलं होतं की महाबोधी महाविहाराचा एक कायदा संमत करण्यात यावा आणि त्यानुसार हे स्थळ जे आहे बौद्धांच्या ताब्यात द्यावं. अनेक घटना घडल्यानंतर असं ठरण्यात आलं आणि त्याचा एक महाबोधी मंदिर कायदा अधिनियम हा त्यावेळेस लोकांना खुला करण्यात आला. मात्र जेव्हा ते अधिनियमाचे कायदे वाचले तेव्हा बौद्धांची घोर निराशा झाली. कारण त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की या महाबोधी महाविहाराच्या समितीमध्ये 9 लोक असतील, त्यापैकी 4 हे बौद्ध असतील, 4 हिंदू वैष्णव म्हणजे पंथाचे जे महंतगिरी आहेत त्याचे वारसदार असतील, जे जिल्हाधिकारी असतील, अशी 9 जणांची टीम बनवली. हे पाहिल्यानंतर त्यावेळेस बौद्धांमध्ये प्रचंड अनुत्साह दिसला. त्यांना याच्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. मात्र तरीही महाबोधी महाविहाराच्या कमिटीमध्ये बौद्धांना स्थान मिळतंय आणि आपण तिथे राहून काहीतरी आणखीन चांगल्या गोष्टी करू यासाठी 1949 साली बौद्ध गया मंदिर अधिनियम कायदा पारित झाला. हे झाल्यानंतर देखील बौद्धांमध्ये अस्वस्थता तशीच होती. जगभरातल्या बौद्धांना वाटत होतं महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं. त्यावेळेस 1991 साली लालू प्रसाद यादव हे बिहारचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांना देखील बौद्धांचं मत पटलं होतं आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये एक अग्रेसिव्ह भूमिका घेतली होती. आणि मग त्यांनी 1949 चा महाबोधी महाविहार कायदा रद्दबद्दल करून त्यातले अधिनियमच बदल करून महाबोधी महाविहार अधिनियम 1991 असा नवीन कायदा पारित करण्याचं ठरवलं, ज्याच्यामध्ये संपूर्ण 9 जणांची कमिटी ही बौद्धांचीच असेल आणि महाबोधी महाविहाराचा संपूर्ण परिसर बौद्धांच्या ताब्यात द्यावा असं त्यांनी सूचित केलं. हा कायदा पारित होण्याच्याच पूर्वी बिहार आणि उत्तर प्रदेश मधल्या विश्व हिंदू परिषदनं प्रचंड मोठा गदारोळ केला आणि या धर्माला हा गालबोट आहे असं म्हणून त्यांनी अक्षरशः तिथं बिहारमध्ये उत्मात माजवला. त्यामुळं लालू प्रसाद यादवना हा कायदा मागे घ्यावा लागला. विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टीच्या मूर्खपणामुळे बिहारमधलं असलेलं शांत वातावरण
हे अतिशय अस्थिर झालं आणि ते आस्थागायत आहे. इथं जर आता आज आपण पाहिलं तर 1895 साली पहिल्यांदा अनागारिक धम्मपालांनी फाईल केलेली कोर्टातली केस ही आज 135 वर्षानंतर देखील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात नाहीये. ही एक खूप मोठी शोकांतिका आहे. मित्रांनो, जगातल्या कुठल्याही धार्मिक स्थळावर त्या धर्माच्या शिवाय इतर कुठल्याही धर्माची व्यक्ती त्यांच्या कमिटीमध्ये स्थान प्राप्त करू शकत नाही. हा अलिखित लिखित नियम आहे. मात्र तरीही महाबोधी महाविहार ऐतिहासिक आणि पुरातत्वीय दृष्ट्या हे बौद्धांचं एक अतिशय पवित्र, अतिशय श्रद्धेचं स्थान असून देखील आजही त्याच्यावर हिंदू महंत हक्क सांगतायत. हा केवळ एक घुसखोरी नव्हे, तर एका धर्मानं दुसऱ्या धर्मावर केलेलं अतिक्रमण होय. या संदर्भात मी जेव्हा अनेक वेगवेगळ्या आपल्या भारतामध्ये असलेल्या वेगवेगळ्या धार्मिक स्थळांचा जेव्हा अभ्यास केला तर खूप प्रचंड प्रमाणामध्ये महाबोधी महाविहारा संदर्भामध्ये इथल्या देशानं, इथल्या कायदेकर्त्यांना किंवा इथल्या राज्यकर्त्यांना किती प्रचंड प्रमाणामध्ये अपमानही केलेला आहे आणि अन्याय केलं हे आपल्याला दिसून येईल. मी काही मंदिरांच्या अधिनियम जो अभ्यास केलेला आहे भारतातल्या प्रसिद्ध मंदिरांचा, त्याच्या अधिनियमांमधले काय काय कलम तुम्हाला फक्त सांगणार आहे, जेणेकरून आपल्या या लढ्याला किंवा आपला हा लढा का महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात येईल. उत्तर प्रदेश मधलं श्री काशी विश्वनाथ मंदिर कायदा हा 28 जानेवारी 1983 रोजी पारित करण्यात आला. हा कायदा नेमका काय सांगतो, यातली जी कलम दिली, कारण प्रत्येक धार्मिक स्थळाचं एक उद्देश असतो, त्याच्यानंतर त्याची कलम असतात, म्हणजे काय उद्दिष्ट करायची, त्यामध्ये कुठली लोक असतील, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची न्याय असेल, त्याचे हे सगळं लिहिलेलं असतं, त्यांची कर्तव्य काय हे सगळं लिहिलेलं असतं. काशी विश्वनाथ टेम्पल जे वाराणसीमध्ये स्थित आहे, त्यामध्ये त्यांच्या कलम 3 प्रमाणे लिहिलेलं आहे, जी व्यक्ती हिंदू नसेल त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यकारिणी समिती सदस्य अथवा मुख्य कार्यकारिणी समिती सदस्य अथवा मुख्य कार्यकारी अधिकारी होता येणार नाही. एवढंच नव्हे तर जी व्यक्ती हिंदू नसेल तर त्या व्यक्तीला या मंदिरात नोकरी देखील करता येणार नाही. हाच कायद्याचं, याच अधिनियमाचं कलम 6 असं म्हणतं, जर एखादा सदस्य इथल्या कोणत्याही समितीचा सदस्य झाल्यास जर त्यांनी हिंदू धर्म द्यावा लागेल किंवा त्याचं सदस्यत्व रद्द करण्यात येईल. पहा किती सुंदर कायदा आहे. ह्याच मध्ये असं केलेलं आहे की कलम 6 उपकलम 2 प्रमाणे असं म्हटलेलं आहे की ह्या समितीमध्ये 15 सदस्य असतील आणि यापैकी 3 सदस्य हे हिंदू धर्माचे पंडित असतील. त्यांची नियुक्ती राज्य सरकारनं करावी. कलम 6(3) प्रमाणे राज्य सरकारने नेमणूक केलेला अधिकारी हिंदू नसल्यामुळे इथे काम करू शकत नसेल तर त्याच्या जागी त्याच्या खालोखाल असलेला हिंदू अधिकारी इथं त्यांनी त्याची निवड करण्यात यावी. म्हणजे किती प्रकारे फक्त हिंदूंसाठीच, हिंदूच व्यक्ती ह्या मंदिरावर असेल, म्हणजे सरकारी व्यक्ती, खरं तर सरकारी व्यक्ती कुठल्याही धर्माचा असेल तर तो त्या अधिकारी पदावर असेल तर त्याची जात धर्म न पाहता त्याचं जे कार्य आहे ते त्यांनी केलं पाहिजे. मात्र इथला लिखित कायदा असं सांगतो. याचप्रमाणे जर आपण पाहिलं शिर्डी संस्थानाचा, म्हणजे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांचा जो कायदा अस्तित्वात आला तो 23 ऑगस्ट 2004 रोजी. यांच्या इथे अधिनियम कलम 8(अ) मध्ये लिहिल्याप्रमाणे जी व्यक्ती श्री साईबाबाची परम भक्त असली पाहिजे आणि त्यांनी तसं लिहून दिलं पाहिजे तरच तो या समितीचा सदस्य होऊ शकतो. याच्या पुढे जाऊन असं लिहिलेलं आहे कलम 13(2) मध्ये की कार्यकारी अधिकारी ही सरकारी पद आहे, मात्र हे पदावर असणारी व्यक्ती ही सहाय्यक जिल्हाधिकारी पेक्षा कमी नसावी, मात्र ती श्री साईबाबा
देवाची परम भक्त असली पाहिजे असं प्रतिज्ञापत्र तिनं लिहून दिलं पाहिजे, तरच त्याला इथं कार्यकारी अधिकारी होता येतं, अन्यथा नाही. अजून एक आपण सांगूया. श्री शैनेश्वर देवस्थान, ज्याला शिंगणापूर म्हटलं जातं, याचा कायदा 2018 साली अस्तित्वात आला. या ट्रस्टच्या अनेक कारभारी गैरकारभार उघडीस आलेले. त्यांच्या कलम 5(2) प्रमाणे ह्या समितीमध्ये 11 सदस्य असतील, ज्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खजिनदार हे राज्य सरकारनं नियुक्त केलेले प्रतिनिधी असतील. मात्र कलम 8(1)(ब) नुसार ज्या व्यक्तीला सभासद म्हणून घ्यायचं असेल त्या व्यक्तीनं नेवास्याच्या श्री शैनेश्वर यांचा परम भक्त असला पाहिजे आणि तसं प्रतिज्ञापत्रात लिहून दिलं पाहिजे, तरच त्याची नेमणूक इथल्या समितीवर केली जाईल. आणखीन एक, पंढरपूरचा जो आपण सगळ्यांनाच माहिती आहे, पंढरपूर देवस्थानचा जो कायदा आहे, ज्याला द पंढरपूर टेम्पल्स ऍक्ट 1973 म्हटलेले, त्या कायद्यानुसार कलम 22(ह) मध्ये लिहिलेलं आहे, जे सदस्य हिंदू नसतील त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात येईल. याचाच अर्थ या समितीमध्ये सर्व हिंदूच असतील. त्यांच्या 34(अ) कलमनुसार जो व्यक्ती हिंदू असून विठ्ठल रखुमाईचा निस्सिम भक्त असेल, अशी निवड झाले, जो कार्यकारी अधिकारी सरकार नियुक्त असेल, त्यांनी तसं लिहून दिलं पाहिजे. मित्रांनो, जर एवढं एकंदरीत आपण पाहिलं, हे मी तुम्हाला काही उदाहरण दिलेली आहे. तसंच एक उदाहरण आपल्याला राजस्थान मधील श्री सावरलियाजी मंदिर, हे अतिशय सुप्रसिद्ध मंदिर आहे जैनांचं. त्याच्या 1991चा कायदा असं म्हणतं, 6वं कलम 2(अ) आणि 2(ब) मध्ये असं म्हटलेलं, सरकारतर्फे जे 8 सदस्य हिंदूच असले पाहिजे आणि तेही वैष्णव पंथाचे. उरलेले 3 जे आहेत ते हिंदू असतील, मात्र वैष्णव पंथाचे नसले तरी चालतील, मात्र फक्त हिंदूच असले पाहिजे. मित्रांनो, बोधगया कायदा हा किती चुकीचा आहे, किती हा एक कलमी कार्यक्रम आहे. त्याचं नाव दिलेलं बोधगया टेम्पल ऍक्ट. मुळामध्ये हे मंदिर नाहीये, तर विहार आहे. खरं तर तिथं असलं पाहिजे, असं पाहिजे होतं, बोधगया महाविहार ऍक्ट असं म्हणायला पाहिजे, पण त्यांनी मुद्दाम तो शब्द टाकलाय टेम्पल. हे कळायला की हे मंदिर आहे. हा झाला पहिला भाग. बोधी महाविहार कायदा जो आहे, त्यातला कलम 10 मध्ये समितीची जी कर्तव्य आहे, त्यात असं लिहिलेलं, उपकलम 1(ड) प्रमाणे समितीने महाविहार परिसरामध्ये पिंडदान करण्याची व्यवस्था करावी. हा कुठला कायदा झाला? म्हणजे जे वास्तू, जे बौद्धांचं अतिशय श्रद्धेय स्थळ आहे, जिथं बुद्धांनी कर्मकांडाला आणि अंधश्रद्धेला प्रखर विरोध केलेला आहे, त्याच बुद्धांच्या ज्ञानभूमीमध्ये जिथं त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं, तिथंच पिंडदान आणि पूजा अर्चना आणि वेगवेगळ्या प्रकारची कर्मकांड करावी, याच्यासारखी दुसरी शोकांतिका आपल्याला पाहायला मिळणार नाही. एवढंच नव्हे, तर कलम 13 प्रमाणे शैव पंथाचा जो महंत आहे इथं, त्याची जी स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे, त्यावर समितीचा काडी मात्राचाही अधिकार राहणार नाहीये. मात्र ह्याच कलमातील म्हणजे 8(1) आणि 2 नुसार समितीच्या परवानगीनं बोधगया महाविहार परिसरामधली कुठली ही जागा ते भाडे तत्वावर कुणालाही देऊ शकतात, असा कायदा आहे. आता समितीमध्ये तुम्ही पहा, काय 4 बौद्ध असतील, 4 वैष्णव म्हणजे शैव पंथाचे असतील, आणि त्याचबरोबर जो कलेक्टर असेल, आता बाय डिफॉल्ट कलेक्टर हा हिंदूच आहे. त्याच्या समितीमध्ये 5 जण हिंदू असतील आणि 4 जण बौद्ध असतील.
उद्या जर समितीनं ठरवलं की महाबोधी महाविहारा परिसरामधली जी जमीन आहे ती भाडे तत्वावर द्यावी, तर ती बाय मेजॉरिटी, आणि मेजॉरिटी हिंदू, म्हणजे किती घोर अन्याय बौद्धांवर केलेला आणि बौद्ध वास्तूवर केलेला आहे हे आपल्याला या कायद्यानुसार म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला खूप जगभरातल्या अनेक लोक सहभागी झाले होते. मात्र एवढी आंदोलन करून यांनी मात्र या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. 30 मार्च रोजी राष्ट्रीय अल्पसंख्याक 30 मार्च 2005 रोजी राष्ट्रीय अल्पसंख्याकनं बिहार सरकारला आणि केंद्र सरकारला स्पष्ट सुनावलं की बौद्धगया मंदिर कायदा 1949 हा भारतीय राज्यघटनेच्या 26व्या अनुच्छेदाच्या विरुद्ध असून पुरेशा न्यायिक पद्धतीने महाबोधी महाविहारावर सध्याची समिती बरखास्त करून हा संपूर्ण परिसर आणि महाविहार फक्त बौद्ध लोकांचीच कमिटी स्थापण्यात यावी असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. हे राष्ट्रीय अल्पसंख्याकानं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाला हे असं पत्र पाठवून दिलं. मात्र 2005 साली केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं ह्या आदेशाला केराची टोपली दाखवली. आता मी इथं सांगू इच्छित नाहीये की 2005 साली ह्या राष्ट्रीय म्हणजे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाचं मंत्री कोण होतं हे आपणच जरा सुज्ञपणे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल कोण होतं ते. आणि म्हणून मित्रांनो, हा कायदा जर आपण आज पाहिला तर संपूर्णपणे बौद्धांच्या विरुद्ध झालेला कायदा आहे. भारतीय राज्यघटना 25 ते 28 कलम नुसार प्रत्येक व्यक्तीला त्याला इच्छित असलेला धर्म पाळण्याची, त्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याची, त्या धर्माची संस्थानं उभी करण्याची, त्या धर्माच्या संस्थानाच्या धर्माच्या विचाराच्या प्रचार प्रसारासाठी दान गोळा करायची किंवा मालमत्ता कमवायची याचा संपूर्ण अधिकार भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला देत असतं. आणि हे जर उदाहरणं पाहिली तर इतर मंदिरं जशी स्वतःची स्वतःची विचार जरा जपतात, स्वतःच्या धर्माचा प्रचार प्रसार करतात आणि स्वतःची जी संस्थानं आहे, स्वतःची जी स्थापन केलेलं मंदिर आहेत त्यावर त्यांचा अधिकार असून, संपूर्ण अधिकार असताना देखील महाबोधी महाविहार जे ऐतिहासिक आणि पुरातत्व दृष्टीनं हे बौद्धांचं स्थळ आहे असं घोषित असताना देखील इथे हिंदूंची मक्तेदारी चालती, हा बौद्धांवर अन्याय नाही का? आणि मुळात सध्या भारताचं जे वातावरण चाललेलं आहे, राजकीय सामाजिक वातावरण अतिशय खालच्या दर्जावर गेलेलं असताना येणाऱ्या काळामध्ये महाबोधी महाविहारावर बाबरी मस्जिद सारखं जर एखादं प्रकरण झालं तर बौद्धांच्या अस्मितेचं काय? आणि म्हणूनच मित्रांनो, तुम्ही आम्ही सर्वांनी महाबोधी महाविहारचा जो 1949चा जो कायदा आहे तो रद्दबद्दल करण्यात यावा यासाठी आपण मागणी केली पाहिजे. माझ्यासमोर अनेक उदाहरण आहेत. शनी शिंगणापूरचं झालं, शिर्डीचं झालं, इथले अधिनियम, इथले कायदे हे बदलण्यात आलेत. त्यामुळे राज्य किंवा केंद्र सरकार असं कदापि म्हणू शकणार नाहीये की कायद्यात बदल होता येणार नाहीये. या कायद्यांमध्ये बदल करण्यात येऊ शकतो, मात्र त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना तसं मनोमन वाटलं पाहिजे. यांना वाटत नाहीये. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे बौद्धांबद्दल असलेली त्यांच्या मनामध्ये बौद्धांबद्दल कुठलंही स्थान नाहीये असं स्पष्ट दिसतं. त्यांनी चालवलेलं आंदोलन आहे. गेल्या वर्षभरापासून हे आंदोलन सुरू आहे. गेल्या वर्षी पाटण्यामध्ये याची मीटिंग झाली होती. मध्यंतरच्या काळामध्ये मौर्य नावाचे माझे जे मित्र आहेत उत्तर प्रदेशमधले, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं पुराव्या अभावी ही केस निकालात काढली, जी अतिशय चूक होती, कारण त्यावेळेस संपूर्णपणे पुरावे दिले होते आपण. मात्र तरी पण ही लढाई आपल्याला जारी ठेवावी लागली. 1894 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा अनागरिक धम्मपालांनी जी केस दाखल केली होती त्यासाठी, कारण त्यांनी असं त्यांच्या डायरीमध्ये लिहिलं होतं की महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देणं हे माझ्या आयुष्यातलं एकमेव उद्दिष्ट आहे.
मित्रांनो, या व्यक्तीनं एके हाती 45 वर्ष लढा इथल्या व्यवस्थेशी दिला होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. तरी देखील त्यांना तो न्याय मिळाला नाहीये. मात्र आता जर आपण लढलो नाही तर येणाऱ्या काळामध्ये पुढील पिढीला महाबोधी महाविहार हे बौद्धांचं एक अतिशय श्रद्धेचं स्थळ आहे, हे देखील पाहायला मिळेल की नाही ही मोठी प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी इथे लढा दिला पाहिजे. आज बनते महातेरो हे जे आपल्याला तिथं लढा देत आहेत प्रज्ञाशील बनते, तर या बनतेंचं आणि आपण आपापल्या परीनं या संदर्भामध्ये अनेक प्रकारे योगदान देऊ शकता. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बौद्ध आपल्याला भारतामध्ये दिसतात, तर आपण सर्वांनी एकत्र मिळून आणि मोठ्या स्तरावर हा लढा दिला पाहिजे असं मला खूप आपल्याला कळकळीचं सांगावंसं वाटतं. या संदर्भामध्ये मी अनेक पत्रव्यवहार केलेत. ASI बरोबर आम्ही RTI दाखल केलेला आहे. प्रज्ञाशील बनतेंशी माझा संपूर्ण संबंध आहे. अनेक बिहारच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये काही आमदारांच्या मार्फत आम्ही हा प्रश्न तिथल्या विधानसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये उपस्थित केला होता. एवढंच नव्हे तर संसदेमध्ये देखील हा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता एका खासदारांच्या मार्फत. आता देखील येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये आम्ही दिल्लीमध्ये अनेक खासदारांना भेटून हा प्रश्न त्यांना कमीत कमी ती माहिती व्हावी. त्यांच्या जरी ते कितीही हिंदूवादी असले, कितीही वेगळ्या विचारांचे असले, तरी देखील आम्ही तो प्रयत्न करतोय की त्यांना कमीत कमी प्रत्येक धर्माची अस्मिता जोपासण्याचं आम्ही त्यांना आवाहन करतोय. मग ते हिंदू असतील, बौद्ध असतील, शीख असतील, जैन असतील किंवा इतर अजून मुसलमान असतील, आणखीन कुठल्या धर्मपंथाचे असतील, प्रत्येकाने आपल्याला आपली धार्मिक अस्मिता जपली पाहिजे आणि भारतीय राज्यघटनेच्या 25 ते 28 या कलमानुसार वागलं पाहिजे. यासाठी आम्ही त्यांना आवाहन करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे आंदोलन आणखीन तीव्र करावं लागेल, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. मला असं वाटतं मी हे संक्षिप्तरित्या तुम्हाला ही सगळी माहिती दिलेली आहे आणि यासाठी मला जे इथं बोलवलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद मुकेशजींचं. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम.